खेळ समाप्त झालाय. विजयासाठी 35 धावांची टोटल दिली जाते. अर्थातच एका दिग्गज अशा या संघाला स्वयंभू कासाडी दक्षिण गावठण ज्या संघात अहमदनगर आणि गोवा राज्यातील खेळाडूंचा भरणा आहे त्या संघासमोर 30 चेंडू आणि 35 धावांचं माफक लक्ष दिलं जात आहे. आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने पाठलाग करतायत, कोण जिंकेल कोण हारेल, काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे येत आहेत सहकारी प्रदीप देऊलकर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा या माडका देवीच्या मैदानावरती नमस्कार. 5 षटकांवरती 35 धावांची 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सलामीची जोडी मैदानात पावले टाकतायत. ती आशिष स्ट्राईक एंडला तर त्याच्या जोडीला गोव्या संघाचा किंगस्टार मनोज नार्वेकर नॉन स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू लो फोल्टर्स प्रकारचा चेंडू डीप स्कोर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डीप स्कोर लेग क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने आपलं खातं उघडतोय आशिष आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती नाममात्र 2 धावा 35 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या फेरीचा हा सामना स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण वर्सेस स्वयंभू प्रतिष्ठान पियाळी या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना पियाळी संघ हा मात्र 34 धावांवरती रोखण्यात यशस्वी ठरतोय आणि 35 धावांचं साधं सोपं लक्ष हे पुन्हा एकदा खराब चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू डीप स्कोर लेगच्या मधनं चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. डीजे गुलाम सय्यद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, ज्याने या अगोदरच्या सामन्यात हॅट्रिक पूर्ण केली होती. तो गोलंदाज इथं कुठेतरी गोलंदाजी करताना अडकतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका सुरेख थर्डमॅन सीमारेषेजवळ सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 3 धावा इथं पूर्ण करताना थोडीशी संधी होती क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला बाद करण्याची, मात्र चेंडू हातामध्ये घेताना थोडीशी चूक करतोय आणि 3 बहुमूल्य धावा या स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण संघासाठी पूर्ण होताना दिसत आहेत. सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 9 धावा धावफलकावरती. स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण संघ जर पाहिला तर गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटवरची अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोवा राज्य टेनिस क्रिकेटचा जर विचार केला असता तर गोवा राज्यामध्ये बरेचसे खेळाडू निर्माण होताना दिसत आहेत. म्हणजे संजय नागवेकर, परेश बर्डे, त्याचप्रमाणे लल्ला यादव, सनम साळगावकर, एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला गोवा राज्यामध्ये पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनोज नार्वेकर सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज हा नावारूपास येतोय. कित्येक स्पर्धा ज्याने फलंदाजीच्या जोरावरती गाजवल्या, एक हाती सामने बऱ्याच वेळा फिरवलेला हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तो स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण संघाकडनं अतिशय सुरेख रिव्हर्स स्वीपचा एक ना फटका थर्डमॅन दिशेच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय आणि चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. एक चौफेर फटकेबाजी मनोज नार्वेकर आणि त्याच्या जोटीला आशिष याची पाहायला मिळते. तोपर्यंत ऐकूया या सुंदर चौकारासाठी डीजे कडनं एक सुंदर संगीत.
सांघिक धावसंख्या बिनबाद 14 धावा. स्वयंभू कासार्डे दक्षिण गावठण वर्सेस स्वयंभू प्रतिष्ठान PI या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय आणि क्रीडा रसिक आजच्या दिवशी आपल्याला हजेरी लावताना दिसत आहेत या मैदानावरती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावचे सुपुत्र सन्मान श्री गौरव सावंत यांच्या मार्फत आपल्याला 185 देशामध्ये या सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षकपण पाहायला मिळतंय आणि निश्चितच श्रेय जात आहे ते सन्मान श्री संतोष पारकर आणि त्यांच्या मित्रमंडळाला, कारण एवढी मोठी रकमेची क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मान या मंडळाला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज नंबर 2 या क्रमांकावरती मेहमूद गोलंदाजीसाठी सज्ज, तो मनोज नार्वेकरसाठी सुरेख चेंडू ऑफब्रेक प्रतीचा हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन कुठेतरी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सफळ राहतोय. चेंडू निर्धाव करला जातोय तो मेहमूद याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या स्थिरावते तेच 14 धावा बिनबाद धावफलकावरती 35 धावांचा पाठलाग करताना का स्वयंभू कासार्डे संघ आता मात्र ऑफ स्टंपवरती शपल होतोय आणि फाईन लेगच्या दिशेने सुरेख फटका निघतोय. चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती ती 18 धावा बिनबाद धावफलकावरती. एका खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उठवायचा, चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यायचा अशी ही रणनीती बाळगून दोन्ही सलामीवीर आपले हात खोलताना दिसत आहेत या माडका देवीच्या मैदानावरती. या अगोदरच्या चेंडूवरती एक मोठा फटका, त्यानंतर दुहेरी धावा म्हणजे संघाचं धावफलक हालतं कसं ठेवावं, प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा बोथट मारा ठरवायचा या ठाम इराद्याने सलामीवीराच्या रूपात मनोज नार्वेकर त्याच्या जोडीला आशिष नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावरती, अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तो स्वयंभू कासार्डे दक्षिण गावठण या संघाला. स्वयंभू कासार्डे दक्षिण गावठण हा संघ पाहिला तर गोवा राज्यातील बऱ्याचशा खेळाडूंचा भरणा असलेला संघ. मनोज नार्वेकर, त्याचप्रमाणे संदेश ठाकूर, पुनाजी कळंकुटकर, आमिर गडेकर असे एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. तर प्रतिस्पर्धी स्वयंभू प्रतिष्ठान PI संघ पाहिलं तर मुंबईतील खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका म्हणावा लागेल. लॉंगन शतरक्षक येतोय, शतरक्षण करतोय तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. एकेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती बिनबाद दुसरं षटक हे प्रगतीपथावर मेहमूद याचं 21 धावा म्हणजे धावांची लय लूट पाहायला मिळते ती या दोन सलामीवीरांकडनं. संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. या चेंडूवरती थोडंसं लालच दाखवलं होतं फलंदाज आशिषला, त्या मोहात जातोय, मात्र थोडासा भाग्यशाली आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव करला जातोय मेहमूद याच्या गोलंदाजीवरती. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 21 धावा बिनबाद धावफलकावरती. ऐकूया डीजे कडनं एक सुंदर संगीत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय तो इम्रान नावाचा गोलंदाज, ज्याने या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक नोंदवण्याचा मान बहुमान मिळाला होता. तो इम्रान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला नार्वेकरसाठी ऑफस्टंपवरती शपल होऊन खेळतोय. चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी सुरेख फटका म्हणावा लागेल तो मनोज नार्वेकरचा.
अजूनही 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ती स्वयंभू कासाडे या संघाला. आता मात्र एक खोलवर टप्प्याचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मनोज. अजूनही 4 धावांची आवश्यकता. पाहूया मनोज नार्वेकर धोनी स्टाईलने हा सामना संपवतोय की एकेरी दुहेरी धावा त्याला मिळत आहेत. जोरदार फटका टोलवतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, सुरेख क्षेत्ररक्षण होते, एकेरी धाव मिळते मनोजसाठी. अजूनही 3 धावा दूर सामना जिंकण्यासाठी तो स्वयंभू कासाडे दक्षिण गावठणचा संघ. आता उजव्या हाताचा आशिष हा स्ट्राईक एंडला येतोय. 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एका पराभवाच्या छायेखाली पाहायला मिळतोय तो स्वयंभू प्रतिष्ठान पियाळीचा संघ. इम्रान गोलंदाजीसाठी सज्ज, तो आशिषसाठी. उसळी घेतलेला हा चेंडू, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमली लगतचा फटका जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मिळते म्हणजे अजूनही 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पाहूया मनोज नार्वेकर हा सामना कशा प्रकारे फिनिश करतोय. मोठा फटका की सिंगल की डबल धावा पाहायला मिळत आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी, एक सुरेख झेल टिपतोय तो शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. मनोज नार्वेकरची खेळी समाप्त. मात्र आपली जबाबदारी पूर्ण करतोय आणि माघारी परतोय डगआउट मध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे कडनं सुंदर संगीत. स्ट्राईक एंडला आशिष खेळण्यासाठी सज्ज. ऑफ स्टंपवरचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, या चेंडूवरती पूर्णपणे चकतोय तो आशिष नावाचा फलंदाज. षटकाची समाप्ती होते, तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या ही 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 12 चेंडू 2 धावांची आवश्यकता. स्वयंभू प्रतिष्ठान पियाही संघ हा बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. या सामन्यावरती पकड मजबूत करतोय तो स्वयंभू कासाडे दक्षिण गावठणचा संघ. गोलंदाजीसाठी सज्ज तो गोलंदाज आणि त्यावरती एक पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डिस्कोलेकच्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय आणि चौकाराने विजय संपादन करतोय तो स्वयंभू कासाडे दक्षिण गावठणचा संघ. पुढील फेरीत प्रवेश करतोय. आतापर्यंत 2 सामने आपल्या खिशामध्ये टाकतोय तो स्वयंभू कासाडे दक्षिणचा गावठण संघ आणि या स्पर्धेबाहेर जावं लागतंय स्वयंभू प्रतिष्ठान पियाळी या संघाला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि तो क्वार्टर फायनलचा सामना म्हणजे उपांत्यपूर्वीचा सामना पाहायला मिळतोय. गणेश क्रीडा मंडळ कासाडे बंडवाडी वर्सेस स्वयंभू कासाडे दक्षिण गावठण संघ. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या.
स्वयंभू कासार्डे दक्षिण गावठण कर्णधार मनोज नार्वेकर नाणेफेकीसाठी या आणि गणेश क्रीडा मंडळ कासार्डे बंडवाडी संगनायक नाणेफेकीसाठी या.